भाग तिसरा. उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा. 1. यशची धम्मदीक्षा. वाराणसी नगरात यश नावाचा एक श्रेष्ठी पुत्र राहत होता. तो वयाने तरुण आणि दिसाव्यास अत्यंत देखणा होता. तो आपल्या आईवडिलांचा अत्यंत आवडता होता. त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती. त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतपुरही मोठे होते. तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य, गायन, मद्यपान आणि विलासमय जीवनात घालवीत असे. काही काळ लोटल्यानंतर त्या सर्वांची त्याला शिसारी आली. या गर्तेतून कसे बाहेर पडावे, त्याच्या असल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय, काय करावे हे न कळल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरवले. एके रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला. फिरता फिरता तो ऋषीपतनच्या दिशेने वळला. थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठमोठ्याने बडबडू लागला. मी कुठे आहे? यातून आता मार्ग कोणता? अरे रे, काय ही दुर्दशा! अरे रे, केवढे हे दुःख! ज्या दिवशी तथागतांनी पंचवर्गीय भिक्खूंना ऋषीपतन इथे पहिले प्रवचन दिले, त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला. यश ऋषीप्रतनला येत असतानाच तेथे राहत असलेले तथागत पहाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेऱ्या घालीत होते. त्यांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशला पाहिले आणि त्याचा तो नैराश्याचा आक्रोश ऐकून भगवंत म्हणाले, कुठेही काहीही दुःख नाही की काहीही संकट नाही. ये, मी तुला मार्ग दाखवितो. आणि भगवंतांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला. आणि यशने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरीत झाला. मग त्याने आपली सोनेरी पादत्राणे काढली व तो भगवंताच्या सानिध्य जाऊन बसला आणि आदराने त्यांना वंदन केले. भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून तथागतांनी त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकार करावा अशी त्याने विनंती केली. नंतर भगवंतांनी त्याला बोलावून भिक्खू होण्याविषयी सांगितले. यशने ते मान्य केले. आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशच्या आईवडिलांना अत्यंत दुःख झाले. पित्याने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी भगवंत आणि यश भिक्खूच्या वेशात बसले होते त्या ठिकाणी यशचा पिता आला व त्याने भगवंतांना विचारले, भगवान, माझा मुलगा यश याला आपण पाहिले काय? भगवंत म्हणाले, महाराज, आत या, आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल. तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला, पण त्याने त्याला ओळखले नाही. यश आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्खू कसा झाला हे भगवंतांनी त्याला सांगितले. तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला. बाळ यश, पिता म्हणाला, तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे. घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर. नंतर यशने तथागताकडे पाहिले आणि तथागत यशच्या पित्याला म्हणाले, यशने पुन्हा त्या संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणेच ऐहिक सुखांचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय? आणि यशच्या पित्याने उत्तर दिले, जर माझा पुत्र यश याला आपल्याबरोबर राहण्यात फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या. यशने भिक्खू म्हणून राहणेच अधिक पसंत केले. निरोप घेण्यापूर्वी यशचा पिता म्हणाला, भगवान, तथागताने माझ्या घरी माझ्या कुटुंबियासमवेत भोजन करण्यास संमती द्यावी. तथागतांनी आपली वस्त्रे परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यश बरोबर ते त्याच्या पित्याच्या घरी गेले. तेथे पोचल्यावर यशची आई आणि त्याची पूर्वायुष्यातील पत्नी यांना ते भेटले. भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला. तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले. वाराणसीतील एका श्रीमंत कुटुंबात यशचे 4 मित्र होते. विमल, सुबाहू, पुण्यजित आणि गवानपती अशी त्यांची नावे होती. यशने भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा जे त्यांना यशच्या हिताचे ते आपल्याही हिताचे आहे असे वाटले. म्हणून ते यशकडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी यशने भगवान बुद्धांना प्रार्थना करावी असे त्यांनी त्याला सांगितले. यशने ते मान्य केले आणि भगवान बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला, तथागतांनी माझ्या या 4 मित्रांना आपला धम्मोपदेश देण्याची कृपा करावी. तथागतांनी ते मान्य केले आणि यशच्या त्या मित्रांनी धम्मदीक्षा ग्रहण केली. 2. काश्यप बंधूंची धम्मदीक्षा.
वाराणसीमध्ये काश्यप या नावाचे एक कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात 3 पुत्र होते. ते उच्च विद्याविभूषित असून कर्मठ धार्मिक जीवन जगत होते. काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्याने घर सोडले व संन्यास घेतला आणि उरुविला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला. त्याच्या धाकट्या 2 भावांनीही त्याचे अनुकरण केले आणि तेही संन्यासी बनले. ते सगळे अग्निहोत्री किंवा अग्नीची पूजा करणारे होते. त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल असे म्हणत. हे 3 भाऊ उरुवेल काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप या नावाने ओळखले जात. यापैकी उरुवेला काश्यपचे 500 जटिल अनुयायी होते. उरुवेला कश्यप हा त्यांचा प्रमुख होता. उरुवेला कश्यपची कीर्ती फार दूरवर पसरलेली होती. तो जीवनमुक्त असल्याचे म्हणजे जिवंतपणीच त्याला मुक्ती मिळाल्याचे मानले जात होते. लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फल्गू नदीवरील त्याच्या आश्रमात येत असत. उरुवेला काश्यपचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला. त्याच्या वास्तवाच्या ठिकाणची माहिती मिळाल्यावर तथागत उरुवेला येथे गेले. तथागतांनी त्याची भेट घेतली आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले, काश्यप, जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात 1 रात्र राहू दे. काश्यप म्हणाला, आपली विनंती मला मान्य नाही. या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे. तो फार भयंकर आहे. अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्याशांचा तो कट्टर शत्रू आहे. तो रात्री या आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो, नुकसान करतो. तो मला जसा त्रास देतो तसाच तो आपल्याला त्रास देईल अशी मला भीती वाटते. नागलोक तथागतांचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे काश्यपाला माहीत नव्हते, परंतु तथागतांना हे माहीत होते. म्हणून तथागत पुन्हा विनंती करीत म्हणाले, तो मला कशाही तऱ्हेचा त्रास देईल याची शक्यता नाही. काश्यप, आपल्या अग्निशाळेत मला 1 रात्र राहण्यासाठी जागा द्या. काश्यप वारंवार नकार देऊ लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले. नंतर काश्यप म्हणाला, वाद करण्याची माझी इच्छा नाही, परंतु पुष्कळ भीती वाटते इतकेच. तुम्ही जे वाटेल ते करा. तथागतांनी ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तेथे ते जाऊन बसले. नागराजा मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला, परंतु काश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्याला दिसले. तथागतांची शांत गंभीर मुद्रा बघून मुलचिंदाला वाटले की आपण एका दिव्य विभूतीच्या समोर आलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला. आपल्या अभ्यागताचे काय झाले असेल या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री शांतपणे झोप आली नाही. त्यामुळे मोठ्याच अस्वस्थपणे त्याला जाग आली आणि त्याला वाटले की बहुधा त्याच्या अतिथीला भस्मसात केले नसेल ना, या शंकेनेच तो भीत उठला. नंतर उजाडल्यावर काश्यप आपल्या सर्व अनुयायासहित काय घडले असावे हे पाहण्यासाठी आला. मुचलिंदाकडून भगवंतांना काही दुखापत झालेली तर त्यांना दिसली नाहीच. उलट मुचलिंद भगवंताची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळले. ते दृश्य पाहून काश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत. जणू काही त्याच्या डोळ्यांसमोर एखादे अघटित घटत होते. या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना आपल्याजवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली. त्यांची काळजी घेण्याचे त्याने आश्वासन दिले. तथागतांनी तेथे राहण्याचे मान्य केले, परंतु त्या दोघांचे हेतू निरनिराळे होते. काश्यपाचा हेतू मुचलिंद नागराजापासून आपणास संरक्षण मिळावे हा होता. तथागतांना वाटले की एके दिवशी काश्यपाला आपला धम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी लाभेलच, पण काश्यपाने कधीही त्यांना अशी संधी दिली नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही असे त्याला वाटले. एके दिवशी तथागतांनी काश्यपाला विचारले, तुम्ही अरहंत आहात काय? जर तुम्ही अरहंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे? काश्यप म्हणाला, अरहंत होणे म्हणजे काय हे मला माहित नाही. आपण ते मला स्पष्ट करून सांगाल काय? तेव्हा भगवंत काश्यपाला म्हणाले, अष्टांग मार्गापासून परावृत्त करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अरहंत. अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. काश्यप हा मोठाच अहंभाव असलेला पुरुष होता, परंतु तथागतांच्या विधानांमधील खरे सामर्थ्य त्याला जाणवले.
प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की जगद्वंद भगवंताच्या बुद्धिमत्तेशी आपण क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही. आणि शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंताचा सिद्धांत मान्य करून उर्वेल कश्यप त्याचा अनुयायी झाला. गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्याचे अनुयायी यांना येणेप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली. नंतर उर्वेल काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली. त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या. प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी त्या वस्त्रादी सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहात वाहत येत असलेल्या पाहिल्या. तेव्हा ते म्हणाले, या सगळ्या आपल्या बंधूंच्या वस्तू आहेत. त्याने त्या का फेकून दिल्या? काहीतरी असाधारण स्थित्यंतर घडले असावे. ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले. ते दोघेही आपल्या 500 अनुयायांसह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले. उर्वेल काश्यपाला आणि त्याच्या अनुयायांना श्रमण वेशात पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्याच्या कारणांची त्यांनी चौकशी केली. भगवान बुद्धांच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उर्वेल काश्यपाने त्यांना सांगितली. आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण करावे असे ते म्हणाले. त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली. नंतर त्या 2 भावांना त्यांच्या सर्व अनुयायांसह धम्म आणि अग्निहोत्र यांच्याविषयी भगवंताचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरिता बोलवण्यात आले. त्या बंधूंना दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले, लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा असम्यक विचारांच्या गोंधळामुळे अविद्येचा जन्म होतो. काम, क्रोध व अविद्या हीच ती अग्नी आहे जी सर्व गोष्टींना भस्मसात करते आणि जगातील दुःखाला कारणीभूत होते. एकदा सद्धम्माचा मार्ग सापडला आणि काम, क्रोध व अविद्यारूपी अग्नीचे शमन करू शकले की त्यांच्या बरोबरच नवी दृष्टी, ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो. म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णेचा क्षय होतो आणि तृष्णेचा क्षय केल्यानेच मनुष्य श्रमण बनतो. भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षींचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि भगवान बुद्धांचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. काश्यप बंधूची धम्मदीक्षा हा तथागतांचा महान विजय होता, कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता.